नांदेड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक 13 डिसेंबर रोजी नांदेड शहरातील छत्रपती चौक येथे ईव्हीएम हटाव देश बचाव जनजागृती स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी BR कदम, तालुका अध्यक्ष निरंजन पावडे, विष्णू पावडे, बालाजी गाडे, गोविंद जाधव यांच्यासह अधिक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती। या स्वाक्षरी मोहिमेस अत्यंत चांगला प्रतिसादही यावेळी मिळाला। नांदेड तालुक्याच्या वतीने निरंजन पावडे तालुका अध्यक्ष स्वाक्षरी मोहीम राबवित आहे। देश बचाव ईव्हीएम हटाव ही मोहीम पक्षाचा आदेश आहे राबवत आहे। मतदान घ्या ही मागणी पक्षाचा चांगला आहे। आमचे मार्गदर्शक जिल्हाध्यक्ष BR काका, विष्णू पावडे, सरपंच गोविंदराव, चांगला प्रतिसाद आहे। काल परवा झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल की जे महायुतीनं एकतर्फी जागा निवडून आणल्यात असंच म्हणावं लागेल। कारण प्रचंड जनतेमध्ये आक्रोश होता आणि जनता सरकारवर, महायुती सरकारवर नाराज होती। तरी देखील एवढ्या जागा येतात कशा हे स्पष्ट आहे। आपण काही पश्चिम महाराष्ट्रात काही गावामध्ये पाहिलं असेल की त्यांनी मागणी केलेली आहे की मतदान हे ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर झालं पाहिजे। परंतु तिथं देशाचे गृहमंत्री असतील, राज्याचे गृहमंत्री असतील, त्यांनी दबाव आणून ते ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यास बंदी घातलेली आहे। त्याच्यामुळे स्पष्ट झालेलं आहे की ह्या मशीनमध्ये 100% घोळ आहे, त्यात काही वाद नाही। आणि त्यासाठी आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटी असेल, आमचे मार्गदर्शक BR काका कदम साहेब असतील, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निरंजन भाऊ पावडे असतील आणि संपूर्ण आमची युवक काँग्रेसची टीम असेल, आम्ही ही मोहीम हातात घेतलेली आहे की बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे, ईव्हीएम हटली पाहिजे आणि देश हा वाचला पाहिजे। त्याच्या संदर्भात आम्ही स्वाक्षरी मोहीम ही राबवलेली आहे। आणि येणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही निवडणुका असतील, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असतील, महापालिकेच्या असतील, जिल्हा परिषद पंचायत समिती त्यामध्ये असतील आणि नंतर लोकसभेच्याही आणि विधानसभेच्याही येणाऱ्या प्रत्येक निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत, अशी आमची युवक काँग्रेसची आणि जिल्हा काँग्रेस कमिटी, फादर काँग्रेसची, सगळं काँग्रेस कमिटीची मागणी आहे। मागच्या विधानसभेला ईव्हीएम मशीनमध्ये गडबड झाली, मतदान केलेले माणसं म्हणतात आम्ही मतदान तुम्हाला केलं पण पडलं नाही। कारण काय, बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून जे अधिकार दिलेत ते मतदानाचे अधिकार फार मोठे आहेत। त्या ज्यानं मतदान केलं त्याच्यासोबत मशीननं बेईमानी केली, मॅनेज केलं, लाजिरवाणी गोष्ट आहे। लोकशाहीला सोबत नाही। आमचा काँग्रेसची मोहीम आहे की पुढचे येणारे इलेक्शन कुठल्याही असो बॅलेट पेपर झालं पाहिजे आणि ईव्हीएम मशीन पुन्हा वापरात येऊ नये। त्याच्या माध्यमातून कालचा विजय आहे त्याचा ईव्हीएम मशीनमध्ये झाला बरं का। मतदान केलेलं नाही, त्यांच्यामध्ये उत्साह नाही, डायरेक्ट मंत्रिमंडळ माणसं त्यांचे गेले बरं का। परंतु त्यांनी मशीन वापरली नसती तर त्यांचा विजय झाला नसता हे त्यांना माहीत होतं, म्हणून त्यांनी मशीनचा वापर केला।